Closed doors, I'm a fool for your love. वाढदिवसाच्या हार्दिक डीजे शुभम once more वाढदिवसाच्या हार्दिक डीजे शुभम स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि कडक झाला आहे मित्रांनो. आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर तुमचा जराही न वेळ होता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली मधील जो प्लस चिन्हचा आयकन दिसतो त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे पॉपअप विंडो येणार आहे. तर आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला 4.5 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रेझोल्युशन आहे ते 1080p, फ्रेम रेट आहे ते 30 fps आणि बॅकग्राऊंड आहे ते ब्लॅक सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर 4.5 साईजचा रेशो आपल्याला क्रिएट होऊन येणार आहे. तर सिम्पली इथून बॅक निघायचे प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. हा आपण क्रिएट केलेला जो रेशो होता आपण यूज करणार नाही. सिम्पली बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेकीपीट प्रोजेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. सिम्पली बिटमार्क लिंक अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑलरेडी बिटमार्क ते करून दिले. आज आपण फक्त डेमोसाठी 15 सेकंदापर्यंत तिथं यूज करणार आहोत. तुम्हाला मी 25 ते 30 सेकंदापर्यंत देणार आहे पुढं. तर सिम्पली अशा प्रकारे बिटमार्क आहे. जर तुम्हाला यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, जर या बिटमार्कमधील सॉन्ग जर म्यूट होत असेल, तर काही कारणाने वाजत नसेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी डेली व्हिडिओचे जे सॉन्ग असतं ते मी टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये मिळून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं की सगळ्यात पहिल्यांदा प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आपल्या स्टेटसचं आजचं मटेरियल आहे. सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी एक मॉडेल इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज आपण इन्क्रीज करणार आहोत आणि इमेजला आपण ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला 9.22 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे. म्हणजे पहिल्या बीटमार्कपर्यंत. आपला पहिला बीट आहे तो 9.22 सेकंदानंतर चालू होतो आहे. सिम्पली अशा प्रकारे ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, शेकीपी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि फर्स्ट नंबरचा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आता आपण फर्स्ट नंबरचा केला पण आपण इथं बरेच प्रकारचे ऑप्शन दिसून येत आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे फर्स्ट इफेक्ट जो कॉपी करून घेतला आहे तो आपल्याला कॉपी करायचा आणि सिम्पली आपला जो मेन प्रोजेक्टवर आपण इमेज लेअर म्हणजे मॉडेल इमेज ॲड केला आहे त्या इमेज लेअरला आपण इफेक्ट तो ॲड करणार. ॲड केल्यानंतर सिम्पली प्रत्येकदा प्लसने जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. ब्लॅक पेनची अशा प्रकारे तुम्हाला दिली ती सिम्पली ॲड करून मोन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज इन्क्रीज करून आपल्याला ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आपण 9.22 सेकंदापर्यंत करणार आहोत. त्यानंतर परत एकदा प्लसने जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. हॅपी बर्थडे डार्लिंग म्हणून आपण 2 PNG केले. त्यातल्या अशा प्रकारचे जी PNG आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी आपण तिरकी करणार आहोत. तिरकी केल्यानंतर साईज थोडीशी इन्क्रीज करायची आणि आपण मधोमध ती ॲडजस्ट करणार आहोत. अशा प्रकारे मधोमध ॲडजस्ट झालेले आहे. सिम्पली याची लेंथ आपण 9.22 सेकंदापर्यंत करणार आहोत. केल्यानंतर सिम्पली इथून बॅक निघायचं आहे, शेकीपी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा PNGचा इफेक्ट आहे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर ह्या आपण जी लेअर ॲड केली त्या लेअरला आपण इफेक्ट दिलेला आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल त्याचा लुक येणार आहे. तर आपलं जे पहिलं बीटच्या आधीचं ॲनिमेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. बीटच्या नंतर ॲनिमेशन पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला पहिल्या बीट मार्क व्हायचे म्हणजे 9.22 सेकंदापर्यंत. सिम्पली प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इमेजमधले जे म्हणजे आपले जे मॉडेल इमेज आहेत ते एक ॲड करून घ्यायचे. मी अशा प्रकारे घेतो आहे, तुम्ही अशाच प्रकारे जे आपल्या बीटमार्कनुसार मॉडेल इमेज आहेत त्या तुम्ही ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे इथं आपल्या 15 सेकंदापर्यंत मॉडेल इमेज आहेत ते आपल्या ॲड करून झालेले आहेत. सिम्पली एखादा जर इमेज फुल स्क्रीन नसला
तर सिम्पली आपल्याला ते इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करायचं. सिम्पली अशा प्रकारे आपलं स्टेटस म्हणजे आपलं जे इमेज आहेत ते सगळे लावून झालेले आहेत. सिम्पली इथून बॅक निघायचं आहे, शेकेबीट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं 3rd नंबरला जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर इथून बॅक निघायचं, मेन प्रोजेक्टवर यायचं. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर आपली जी पहिले जी लेअर आहे म्हणजे पहिला जो इमेज लेअर आहे बीटनंतर म्हणजे 9.22 सेकंदापर्यंत त्या इमेज लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. त्यानंतर एक इमेज मध्ये सोडून परत एकदा तिसरे इमेज लेअरला हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचे. परत एकदा एक इमेजमध्ये सोडून आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे पहिला इफेक्ट झाला. त्यानंतर बॅक यायचा, मेन प्रोजेक्ट शेकेबीट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि 4th नंबरचा इफेक्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर 2nd नंबर म्हणजे 10.21 सेकंदाची इमेज आहे ते आपल्याला इथं ॲड करायची. त्यानंतर अशाच प्रकारे एक मध्ये इमेज सोडून आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली पहिल्या बीट मार्कवर यायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. इथं आपल्याला ब्लॅक पेनची परत ॲड करून घ्यायची. ॲड केल्यानंतर इथं आपण ॲडजस्ट करणार आहोत खाली स्क्रोल करत. ॲडजस्ट केल्यानंतर थोडीशी साईज आपण इन्क्रीज करायची. इन्क्रीज केल्यानंतर याची लेंथ आपण 15 सेकंद आपण वाढवून घ्यायचे. परत एकदा पहिल्या बीट मार्कवर यायचं आहे, परत मीडियममध्ये जायचं आणि 2nd नंबरची PNG आपल्याला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर याची लेंथ आपण 15 सेकंदवरून वाढवणार आहोत. सिम्पल आता इथं काय करायचं, नेक्स्ट स्टेप आपल्याला शेकेबीट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. 5th नंबरचा जो HLCC इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून आपल्याला मेन प्रोजेक्टवर पेस्ट करायचा आहे आणि याची लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला लागलेला आहे. तिथे आपला स्टेटस क्रिएट झाला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती जो ऑरेंज चिन्ह त्यावर क्लिक करायचं आहे, व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.